जॉईंट ट्रायल, सेपरेट चार्जशीट. 2023 हरियाणामध्ये कम्युनल व्हायलन्स झाले होते आणि त्याच्यामध्ये 2 FIR रजिस्टर झाल्या होत्या. या 2 FIR पैकी एका FIR मध्ये 43 आरोपी होते आणि एका FIR मध्ये 28 आरोपी होते. आता ह्या दोन्ही FIR मध्ये कॉमन होतं, एक आरोपी कॉमन होता आणि ते म्हणजे हरियाणामधले एक आमदार. एका FIR मध्ये 43 आरोपी होते, दुसऱ्या FIR मध्ये 28 आरोपी होते आणि हे सगळे आरोपी ट्रायल कोर्टातल्या प्रोसिडिंग्स हे अटेंड करत नसल्यामुळे ट्रायल कोर्टाने स्वतःहून सुमोटो विदाउट ॲप्लिकेशन फ्रॉम प्रॉसिक्युशन आणि विदाउट ॲप्लिकेशन फ्रॉम ॲक्यूज 2 ऑर्डर पास केल्या. पहिली ऑर्डर केली पास, ती म्हणजे SHOला सांगितलं की या मॅटरमध्ये अश्विनी कुमार उपाध्याय केसमध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितल्याप्रमाणे MP आणि MLAच्या केसेस ह्या एक्सपिडिशियसली ट्रायल झाल्या पाहिजेत. त्याच्यामुळे तुम्ही ह्या स्पेसिफिक आरोपी विरोधात एक सेपरेट चार्जशीट फाईल करा. ती सेपरेट चार्जशीट कोर्टात आल्यानंतर ट्रायल कोर्टाने चार्जेस फ्रेम केले आणि त्याच्यानंतर विटनेस एक्झामाइन करायला सुरुवात केली, म्हणजे प्रॉसिक्युशनचा एव्हिडन्स सुरू झाला. त्याच्यानंतर आरोपीने हायकोर्टमध्ये अपील फाईल केल्यानंतर हायकोर्टाने ट्रायल कोर्टाच्या दोन्ही ऑर्डर अफर्म केल्या. ॲपिलंटनी SLP फाईल केल्यानंतर सुप्रीम कोर्टमध्ये सुप्रीम कोर्टाने 2 ऑब्झर्वेशन म्हणजे बरेच ऑब्झर्वेशन नोंदवले. खूप चांगली केस आहे वाचण्यासाठी. त्यातले 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्या म्हणजे ऑफेन्स जर का सेम ट्रान्झॅक्शनमधून अराईज होत असेल आणि त्याच्यामध्ये सेम एव्हिडन्स असेल तर जॉईंट ट्रायल झाली पाहिजे. आणि ज्या अश्विनी कुमार उपाध्याय केसचा रेफरन्स ट्रायल कोर्टाने घेतला होता की MP आणि MLA आहेत म्हणून ट्रायल ही एक्सपिडिशियसली चालली पाहिजे, तर त्याच्यामध्ये ऑब्झर्वेशन घेतलं की एक्सपिडिशियसली ट्रायल चालवत असताना आरोपीचे फंडामेंटल राईट्स हे कॉम्प्रोमाइज नाही झाले पाहिजे.